नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे खापरोळी। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला धान्य भिजत घालायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एकाच वाटीने सेम वाटीने आपल्याला 3 वाटी इतके जाड तांदूळ घ्यायचे आहेत। सोबतच 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ आणि 1 टीस्पून इतके मेथी दाणे घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे सर्व जिन्नस धुवून घ्यायचे आहेत। तर तांदूळ आपण सेपरेट एका भांड्यामध्ये ठेवणार आहोत आणि ह्या दोन्ही डाळी पण वेगवेगळ्या भांड्यामध्ये धुवून घेणार आहोत। इथे आपण तिन्ही पण धान्य धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी काढून घेतलेले आहे। तांदळामध्येच आता आपण मेथी दाणे सुद्धा काढून घेऊया आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस 5 ते 6 तासासाठी चांगले भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण हे मिक्सरला चांगले दळून घेणार आहोत। 6 तास झालेले आहेत। इथे आपण चांगले डाळ तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। तर पाणी न टाकताच आपण सुरुवातीला तांदूळ मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि लागेल तसं 1-2 टेबलस्पून इतकं पाणी आपण घालून हे मिक्सरला अगदी रवाळ असं वाटून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण तांदूळ वाटून घेऊया। इथे आपण तांदूळ मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत, हे बघा। आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व तांदूळ आपण याच पद्धतीने बारीक करून घेऊया। भिजवून घेतलेले संपूर्ण तांदूळ इथे आपण वाटून एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण उडदाची डाळ काढून घेणार आहोत, हे बघा। या पद्धतीने चमच्याने आपल्याला संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे आणि गरज वाटल्यास 1 ते 2 चमचे घालून मिक्सरला डाळ बारीक फिरवून घ्यायची आहे। इथे आपण उडदाची डाळ सुद्धा मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे। ही सुद्धा तांदळावरती काढून घेणार आहोत आणि आपली जी चण्याची डाळ उरलेली आहे ती सुद्धा याच पद्धतीने मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। चण्याची डाळ सुद्धा इथे आपण मिक्सरला काढून घेतलेली आहे। ही सुद्धा आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। भिजवलेलं जे आहे त्याच्यातलंच आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे आपण चण्याची डाळ सुद्धा मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेली आहे। ही सुद्धा आपण यावरती काढून घेणार आहोत, हे बघा। इथे आपण सर्व धान्य मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे 2 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपण चांगलं हे मिक्स करून फेटून घेणार आहोत। मीठ आणि हळद टाकल्यानंतर इथे आपण मिश्रण 2 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ चांगलं मुरेल। तर कोकणामध्ये यामध्ये ना कोळसा गरम करून त्याच्यावर तेल टाकून जसं धूर देतो ना आपण, तसं देऊन रात्रभर ठेवून घेतात। तर आपण नाही देते, जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता। आता आपण दुसऱ्या दिवशी भेटूया। आता आपण नारळाचं दूध तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ खवून घेतलेला आहे। सोबतच इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे। तर पाऊण वाटी इतका गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तर मोठ्या वाटीचं प्रमाण मी इथे दाखवलेलं आहे। सोबतच इथे आपण 1 टीस्पून इतकं जिरं घेतलेलं आहे, 1 टीस्पून इतकं वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। याने आपल्या दुधाला रंग खूप छान येईल। आणि सोबतच इथे मी 1 ग्लास इतकं पाणी कोमट करून घेतलेलं आहे, जेणेकरून नारळाचं दूध अगदी चांगलं निघतं। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता खवून घेतलेला संपूर्ण नारळाचा चव काढून घ्यायचा आहे। हे बघा, यामध्येच आता आपण जिरं आणि हळद सुद्धा काढून घेऊया। सोबतच आपल्याला यामध्ये पाव कप इतकं पाणी घालायचं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। इथे आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि नंतर त्यावरती एक सुती कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आहे। आता संपूर्ण मिश्रण यावरती काढून घेऊया। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे सुद्धा यावरती काढून घेते।
आता आपल्याला हे चांगलं पिळून घ्यायचं आहे। बघा असं मस्त आपलं नारळाचं दूध निघतं। जेवढं जमेल तेवढं आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवते, हे बघा मस्त असं नारळाचं दूध तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा इथे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। पुन्हा यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदा बारीक फिरवून घ्यायचं आहे। इथे आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे पुन्हा या कपड्यावरती काढून घेऊया। हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे। हे बघा आता पुन्हा आपण हे चांगलं पिळून घेणार आहोत। ही स्टेप फक्त आपल्याला 2 वेळेसच करून घ्यायची आहे। हे बघा इथे आपण संपूर्ण नारळाचं दूध चांगलं काढून घेतलेलं आहे। हे बघा आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला गूळ। तर संपूर्ण गूळ इथे मी काढून घेतलेला आहे। आता आपण चमच्याने चांगला एकजीव करून घेऊया। संपूर्ण गूळ इथे पूर्णपणे एकजीव झालेला आहे। यामध्येच आता आपण वेलची आणि जायफळची पूड सुद्धा काढून घेणार आहोत आणि चांगली मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत। खापरोळी सोबत इथे आपल्याला नारळाचं जे दूध लागतं ते इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि लगेचच आपण खापरोळी तयार करून घेऊया। रात्रभर इथे आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1 मिनिट भरासाठी आपण हे चांगलं मिक्स करणार आहोत। इथे आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा आता आपण लगेचच याचे खापरोळी तयार करणार आहोत। गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। बघा गॅस इथे मीडियम करून घ्यायचा आहे आणि पळीभर बॅटर आपल्याला पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलकं आपल्याला पसरवायचं आहे। बघा तुम्हाला छोटी किंवा मोठी जशी खापरोळी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता। आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफेवरती चांगलं शिजवून घेऊया। गॅसवरती आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। नॉनस्टिकचा तवा आहे म्हणून मी इथे तेल वगैरे लावलेलं नाहीये। एक पळीभर बॅटर आपण यावरती काढून घेऊया आणि या पद्धतीने पसरवून घेऊया। हे बघा गॅस इथे मी फुलच ठेवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। आता आपण गॅस बारीक करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालेला आहे। आता आपण झाकण काढूया आणि आपण खापरोळी आता उलटून घेऊया। हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण 2 मिनिटांसाठी खापरोळी चांगली शिजवून घेणार आहोत। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण खापरोळी काढून घेणार आहोत आणि संपूर्ण खापरोळी आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपली खापरोळी बनून तयार झालेली आहे आणि त्यासोबत आपण अगदी चविष्ट असं नारळाचं दूध सुद्धा तयार करून घेतलेलं आहे।
खापरोळीवरती नारळाचं दूध घालून 10 मिनिटं चांगले मुरवून द्यायचं आणि त्यानंतर याचा आस्वाद घ्यायचा. अगदी जबरदस्त लागतं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी.